कितना मैं क्या बोल रहा हूँ सर, मैं क्या बोल रहा हूँ, केंद्र का कितना आया, राज्य का कितना आया और कितना आना चाहिए था उतना मुझे अमाउंट बोलो जरा। एक कोणाला लावून द्यायला बोलायला काही माहिती का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा म्हणणं काय होतं की राज्याचे हेड आहेत कंपनीचे, राज्याचे हेड आहेत त्यांच्या कंपनीचे, कंपनी 3 जिल्ह्यामध्ये विमा वाटणार आहे। त्यांचे जे काही 99 कोटी राहिलेत ना 3 जिल्ह्यासाठीचे, ते ह्या पुढील 8 दिवसामध्ये शासनाकडून मिळवण्याचे प्रयत्न करून जानेवारी एंड पर्यंत विमा आम्ही टाकतो असं ते आश्वासन देऊ लागले। आम्हाला आश्वासन नाही, आम्हाला आजच पैसे पाहिजे, कारण यावर्षी केली आम्ही की जे काही केंद्राचा आणि राज्याचा विमा आलेला आहे त्यांच्याकडे ते वाटप करण्यासाठी त्यांना जी अडचण आहे नोटिफिकेशनची, त्याच्यामधून काही बदल करून शासनाकडून परमिशन घेऊन वाटप करता येते का ते बघा मग त्याला चर्चा करून। अरे हे मंत्री म्हणल्यावर तर कागद न दिल्यावर बी त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर नाही शासनाने काय केलं आहे, त्यांना शासनाने हिस्से आहेत केंद्राचा आणि राज्याचा एकत्र मिळाल्यानंतर वाटप परमिशन दिली कंपनीला। सर ऐका घेऊन ते वाटप करण्यासाठी बरोबर। आता मी सर तुम्हाला सांगतो, तुम्ही सांगायला ते बरोबर आहे की कायदा असा आहे की दोघांचे पैसे आल्याशिवाय पैसे वाटप करता येत नाही, पण कायदा त्या कंपनीचा असा बी आहे की नुकसान झाल्या 15 दिवसात शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर टाकावं लागतं। म्हणजे ऊस गेला की 14 दिवसात कारखान्यानं पैसे दिले पाहिजे, हा कायदा। कारखाना केव्हा देते? 1 वर्षानं। म्हणजे जे आमच्या हिश्श्याचे कायदे आहेत तुम्ही ते कायदे असे मोडून तोडून त्याला पार नेऊन त्या भीतीला घातले आणि तुमच्या हिशोबाचं तुम्ही कसं सांगायले 15 दिवसाचं आहे ना ते देता येत नाही कारण सबसिडी आली नाही। अरे सबसिडी आली ना, आली तुम्ही सोडायला सुरू करा ना, परमिशन घेतो म्हणली मग घ्या तुम्हाला आणखी 15 मिनिटं द्या। अटल पाहुणारं पोरग इथं यायचं धानुरा काढायचं ह्याच्या ब्रिज खाली अडकून मयत झालं। किती दिवस झाला इथं विचारायचं साहेब, काटे आम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे म्हणून आम्ही सांगतो। नाही बरोबर। दर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पूर्णा तालुक्यातील मौजे धानोरा काळे येथील नदीपात्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कर्जमाफी मिळावी, अतिवृष्टीचे अनुदान मिळावे, 25% अग्रिम पीक विमा, नुकसान भरपाई, सोयाबीन कापसाचे पडलेले भाव या मागणीकरिता दिनांक 18 जानेवारी रोजी नायब तहसीलदार प्रशांत थारकर व पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी संतोष बेंद्रे यांनी पीक विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून आंदोलन करू नये यासाठी बोलणे करून दिले, परंतु मागण्या मान्य करण्याविषयी कोणतेही उत्तर मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी दुपारी 1 वाजता गोदावरी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले। जिल्हाध्यक्ष किशोर ढगेसह शेतकरी आंदोलन करताना म्हणाले की जोपर्यंत मंजूर असलेला 25% अग्रिम पीक विमा, नुकसान भरपाई, ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी नुकसान वर्ग होण्यास सुरुवात होत नाही तोपर्यंत गोदामाईत बुडून मेलं तरी मागे हटणार नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच। यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, तालुका अध्यक्ष संतोष भालेराव, सरपंच कैलाश काळे, पंडित भालेराव, दिगंबर पवार, मुंजा लोंढे, रामप्रसाद चेअरमन, गजानन तुरे, नरसिंग पवार, नामदेव काळे, दिनेश दुधाटे, नागेश दुधाटे, विष्णू शिंदे, अंगद काजळेसह कार्यकर्ते व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, पालम येथील पोलीस निरीक्षक थोरात आदींनी चौक बंदोबस्त लावला होता। यावेळी आंदोलनकर्त्यांनी ताडकळस पालम जाणारा रस्ता काही वेळ बंद ठेवला होता। आपल्याला लेखी आश्वासन देण्यासाठी तयार झालेले आहे, तर सर्व आंदोलनकर्ते बांधवांना विनंती आहे आपण पाणी खोल असल्यामुळे जे पाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच कुठलेही जनसमाधी आंदोलन असंविधानिक असल्याने आपण पाण्याच्या बाहेर यावं आपल्या सर्व आंदोलनकर्त्यांना प्रशासनाकडे विनंती करण्यात येते। या ठिकाणी माननीय नायब तहसीलदार साहेब आहेत, आरोग्य कृषी अधिकारी साहेब आहेत, सर्व विमा प्रतिनिधी आहेत, ते आपल्याला लेखी आश्वासन देणार आहेत आपण बाहेर यावं। शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही जलसमाधी आंदोलन गोदावरी माईच्या कृषीमध्ये करत आहोत। एकीकडे निवडणुकीपूर्वी हे प्रचारादरम्यान आश्वासन देत होते की आम्ही संपूर्ण कर्जमुक्ती करू, पीक विमा तात्काळ देऊ, सोयाबीनला 6,000, कापसाला 10,000 रुपये भाव देऊ, परंतु जसे हे सत्तेत बसले तसे अजित पवारनं तर नवलच केलं। ते म्हणाले की आम्ही शब्दच दिला नव्हता। अजित दादा तुम्ही निवडणुकीच्या पिरियड मध्ये म्हणले होते आम्हाला सत्तेत बसवा, सत्तेत आल्या पहिल्या 100 दिवसाच्या आधी
संपूर्ण कर्ज मुक्त करतो तेव्हाच हा पवाराची अवलाद म्हणून सांगाल. परंतु आता तुम्ही म्हणायलात सत्तेत बसल्यानंतर म्हणायलात की आतरून बघून पाय पसरावं लागतंय. आम्हाला आता पटनच दादा तुम्ही पवार आहेत का कोण आहेत. आमचं म्हणणं सरळ आहे. पीक विमा कंपनीकडे केंद्राचे राज्याचे पैसे आलेले थोडेसे पैसे बाकी असल्यामुळे पीक विमा कंपनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पैसे देत नाही. अतिवृष्टीचे पैसे थकीत आहेत आणि खरेदी केंद्रावर सोयाबीन सुद्धा खरेदी केंद्र बंद पडलेले आहेत. 2% फक्त शेतकऱ्याचे तुम्ही बाजार म्हणजे सोयाबीन खरेदी सुरू केलेले बाजार भाव पडलेले आहेत. कापसाला कोणी विचारायला तयार नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुक्यात एका शेतकऱ्याच्या पोरानं आणि त्याच्या बापानं आत्महत्या केली. हे पाप या राज्यकर्त्यांवर आहे. हे पाप या पीक विमा कंपनीवर आहे. जोपर्यंत आमचे पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत या गोदामाई मधून बाहेर आम्ही येणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी एकजुटी